मुंबईमध्ये उद्या महाराष्ट्र विधानसभा 2024 विजय संकल्प संमेलन। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते होणार उद्घाटन। नाभिक समाजाकडून उद्या एक दिवसीय आंदोलनाची हाक। शासनाने नाभिक समाजासाठी वर्षभरापूर्वी केलेल्या महामंडळाची अद्यापही स्थापना न झाल्याचा आरोप। खरीप 2023 मधील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना उद्या 2500 कोटी अर्थसहाय्य वितरित होणार। 65 लाख शेतकऱ्यांना मिळणार लाभ। कृषी मंत्री धनंजय मुंडेंची घोषणा। छत्रपती संभाजीनगर सिल्लोड तालुक्यामधल्या धोत्रा गावामध्ये गोंधळ। मंत्री अब्दुल सत्तार यांचा मुलगा समीर सत्तार याच्यासमोर गोंधळ आणि मारहाण, कारण अस्पष्ट। अकोल्यामध्ये ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांच्या मुलावरती हल्ला। पृथ्वीराज देशमुख कपड्याच्या दुकानामध्ये उभे असताना सराईत गुन्हेगारांकडून बेदम मारहाण। ओबीसी समाजामधील विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्ती मंजूर। राज्यामधील पात्र 75 विद्यार्थ्यांना लाभ मिळणार। 26 सप्टेंबरला शासन निर्णय जारी। सांगलीच्या देशिंग इथे मुख्यमंत्री केसरी बैलगाडी आणि घोडागाडी स्पर्धेचा थरार। डबल महाराष्ट्र केसरी आणि ठाकरे गटाचे राज्य संघटक चंद्रहार पाटील यांच्याकडून आयोजन। 4 लाखांपेक्षा अधिक प्रेक्षकांची उपस्थिती। बीडमध्ये मराठवाडा केसरी बैलगाडा शर्यत। बकासूर, सर्जा, सोन्या, हिंद केसरी अशा नामांकित बैलजोड्यांचा शर्यतीमध्ये थरार। तळेगाव शिवारामध्ये 300 मीटर धावपट्टीवरती बैलगाडा शर्यतीचं आयोजन। नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने अंबाबाई देवीच्या सोन्याच्या दागिन्यांची स्वच्छता पूर्ण। 20 पेक्षा अधिक सेवेकरांनी सर्व दागिन्यांची स्वच्छता करत पॉलिशही केला। अंतराळामध्ये अडकलेल्या सुनीता विल्यम्स यांना पृथ्वीवरती परत आणण्यासाठी अभियान सुरू। स्पेस एक्सने शनिवारी लॉन्च केलं क्रू 9 मिशन। 4 महिन्यांपासून विल्यम्स आणि विल्मोर अंतराळात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।